Damage sir. Welcome in my channel English for us. In this video, we are going to see how to change active voice sentences into passive voice. आता आधीच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स ॲक्टिव्ह वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसं करायचं ते पाहिलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स ॲक्टिव्ह वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस करायचे ते पाहिलं. तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स ॲक्टिव्ह वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसं ॲक्टिव्ह वॉइसचे पॅसिव्ह कसं ते पाहिलं. आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत की सेंटेन्सेस हॅव्हिंग मॉडल्स, ज्या वाक्यांमध्ये मॉडल्स आहे फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स म्हणतो. सिंपल फ्युचर टेन्समध्ये शाल किंवा विल येतो, त्या व्यतिरिक्तही काही मॉडल्स असतात. त्या मॉडल्स असणाऱ्या वाक्यांचे पॅसिव्ह वॉइस कसे करायचं पहा. सेंटेन्सेस हॅव्हिंग मॉडल्स, आता कोणकोणते मॉडल्स आहेत. मॉडल्स म्हणजे हेल्पिंग वर्ड्स, त्याला आपण हेल्पिंग वर्ड्स म्हणतो आहे की नाही, ऑक्झिलरीज म्हणतो. तर हे जे मॉडल्स आहेत शाल, विल, शूड, वूड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, ऑट टू, हॅव टू, हे सर्व मॉडल्स आहेत. पहा पुन्हा मॉडल्स विचारतात एक्झाममध्ये, हे विचारते किंवा नंतर आपण एखाद्या वेळेस तो एक व्हिडिओ बनवू की मॉडल्सचे उपयोग कोणते, कशा करता हे मॉडल्स वापरतात, ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करू. आता काय पाहायचं आहे, सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये शॅल किंवा विल आलेलं आहे तर सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य. त्या व्यतिरिक्त इतर मॉडल्स जे आहेत शूड, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, हॅव टू, हे जे मॉडल्स आले असतील तर असे वाक्य, त्या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस करताना कोणते बदल होतात. आज तुम्हाला सांगितलं बदल 3च आहे. आधी कर्म घ्या, मग टू बीचं रूप घ्या, मग क्रियापदाचं तिसरं रूप घ्या, बाय नंतर करता लिहून टाका, आहे की नाही. 3च आहेत. पण पाहिलं आपण सिंपल प्रेझेंट पास्ट टेन्समध्ये काय होतं, मग कंटिन्युअस टेन्समध्ये आपण बीइंग वापरत होतो एक्स्ट्रा, परफेक्ट टेन्समध्ये हॅव बीन, हॅज बीन, हॅड बीन वापरत होतो. मग इथं काय वापरायचं, ज्या वाक्यांमध्ये मॉडल आलेलं आहे त्या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना काय वापरावं लागेल ते आपण पाहू. आता बरोबर लक्ष द्यायचं, मी 2 वाक्य लिहितो पहा. We shall earn good marks. एवढंच लिहू आपण एक वाक्य. आता बघा वी शॉल अर्न, आता अर्न म्हणजे कमाई, तर गेटही लिहू शकतो, रिसीव्ह लिहू शकतो, ऑप्टेन लिहू शकतो आणि मुद्दामच लिहिला. ओके, तर फ्युचर टेन्सचं वाक्य आपण फ्युचर टेन्स आहे का त्याचा विचार नाही करायचा. आपण काय म्हणतो शाल, विल, शूड, वूड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, हे काय मॉडल्स आहेत. पुन्हा शाल, विल, शूड, वूड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, हे मॉडल्स आहेत. मग ज्या वाक्यामध्ये या 7 पैकी जे मॉडल 7-8 पैकी जे मॉडल्स येतील तो मॉडल्सचा वाक्य आपण समजू. हा फ्युचर टेन्स आहे असो, हा मॉडल आहे, शाल आहे म्हणजे मॉडल आलेला आहे. तर या वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना थोडं स्लाईट चेंज करावे लागतात. आता नियम तेच, आधी काय ओळखा सब्जेक्ट, मग व्हर्ब शाल अर्न, मेन व्हर्ब आहे अर्न, आहे की नाही. मग ऑब्जेक्ट गुड मार्क्स. आता नियम पुन्हा तेच, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. आता काय करायचं, आधी ऑब्जेक्ट घ्या, मग टू बीचं रूप घ्या, मग क्रियापदाचं तिसरं रूप घ्या. मग आता पहा नियम तेच, आधी ऑब्जेक्ट आहे गुड मार्क्स, चला गुड मार्क्स. आता काय आहे इथं शाल आणि विलमध्ये विशेष फरक नाही, परंतु नियम असा आहे की शाल हा आय आणि वी नंतरच वापरला जातो. काय फर्स्ट पर्सन जे प्रोनाउन्स आहेत आय आणि वी दोनच आहेत, यांच्या पुढे शाल वापरल्या जावा असं आहे नाही, पण विल वापरलं तरी काही चालत नाही. परंतु आय आणि वी व्यतिरिक्त दुसरा जर सब्जेक्ट आला असेल तर नेहमी विलच वापरतात, शाल वापरत नाही. त्यामुळे इथं लक्षात घ्यायचं की शाल नाही विल असं समजून तर विल द्यायचं. पाहता ऑब्जेक्ट घेतलं गुड मार्क्स आणि जो मॉडल आला पाहू नका सांगता, ऑब्जेक्ट घ्या आहे की नाही, कर्म घेतला आपण, नंतर जो मॉडल आला आहे त्याला बी लावा. आता बी काय म्हणलं शाल फक्त वी करता येतं, शालच्या जागी आपण काय वापरतो विल, विल आहे समजायचं. म्हणजे आता विल बी, कॅन असता तर कॅन बी, मे असता तर मे बी, वूड असता तर वूड बी, शूड असता तर शुड बी. बस पा ऑब्जेक्ट घेतलं शाल म्हणजे आपण विल आहे समजतो म्हणजे विल बी, गुड मार्क्स विल बी. थर्ड पार्ट ऑफ द वर्क पा कर्म घ्या, टू बीचं रूप घेतलं म्हणजे मॉडल सेट आणि मग तिसरं रूप आहे अर्न, हातचं बाय, वीचं होतो अस. दुसरं वाक्य पाहता she could scold me
क्लास. सोपा वाक्य. शी कुड स्कोल्ड मी इन द क्लास. वर्गामध्ये ती मला शिव्या देऊ शकली. ठीक आहे. सब्जेक्ट आहे शी, बरोबर आहे. मॉडल कोण आलेला आहे कुड, पूर्ण वर्ब आहे कुड स्कोल्ड, आहे ना. स्कोल्ड म्हणजे शिव्या देणे. सब्जेक्ट आहे कुड स्कोल्ड हा वर्ब आहे. ऑब्जेक्ट आहे मी, एवढंच आहे. पहा, क्रियापदानंतर येणारा नाम किंवा सर्वनाम हा ऑब्जेक्ट असतो. बाकीचं सोडून द्या. पण प्रिपोजिशन लागलं की तो कॉम्प्लिमेंट, प्रिपोजिशन लागलं की कॉम्प्लिमेंट. त्याचा विचार नाही करायचा, पॅसिव्हाइज करणार. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता नियम तेच, आधी घ्या ऑब्जेक्ट घ्या म्हणजे मीच होईल आय. नंतर काय म्हटलं मॉडलचं वाक्य असल्यामुळं जो मॉडल आहे त्याला बी लावा. कुड आहे तर कुड बी, आय कुड बी. ठीक आहे. ऑब्जेक्ट जो मॉडल आहे तो त्याला टू बीचं रूप म्हणजे कुड बी. आणि थर्ड फॉर्म स्कोल्डचा स्कोल्डेड. स्कोल्डेड अतिशय सोपं. आय कुड बी स्कोल्डेड, कॉम्प्लिमेंट जोडा इन द क्लास बाय शीच होईल. तर अशा प्रकारे अतिशय इझी सेंटेन्सेस आहेत. आपण 2-4 वाक्य पुन्हा घेऊ म्हणजे कसं समजायला अतिशय इझी जाईल. तुम्ही असे 2-4 वाक्य घेऊन पहा, तुमच्या पुस्तकात आलेले वगैरे असतील पहा. You may cut fruits. You may cut fruits. सोपा घेतला आपण. सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. आता नेम ऑब्जेक्ट फ्रुट्स. पहा ऑब्जेक्ट फ्रुट्स. मग मॉडल आहे मे, तर तुम्ही जर बोलता मे बी, जो मॉडल आहे तो त्याला बी लावायचा. फ्रुट्स मे बी. थर्ड फॉर्म कट कट कट, 3 रूपात अख्खे. फ्रुट्स मे बी कट, कॉम्प्लिमेंट नाही ह्याचं बाय यूचं यू, आहे की नाही. ते अतिशय सोपा आहे. दुसरा दे शूड build a bridge here. They should build a bridge here. त्यांनी इथे ब्रिज बांधायला पाहिजे. आता अर्थातच इथं पाहून घ्या बरोबर, लक्ष द्या वाक्याकडे. They should build a bridge here. सब्जेक्ट आहे दे, बरोबर आहे. व्हर्ब आहे should build, हा पूर्ण व्हर्ब आहे, त्यापैकी मॉडल आहे should. ओके. नंतर ऑब्जेक्ट आहे a bridge, आहे ना. क्रियापदानंतर नाम किंवा सर्वनाम ऑब्जेक्ट. आता बाकीचं कॉम्प्लिमेंट, त्याशी काही आपला संबंध नाही. ठीक आहे. आणि हे लक्षात घ्या, सांगायचं विसरलो मी की कोणत्याही मॉडल नंतर क्रियापदाचा ओरिजिनल फॉर्म, पहिलं रूप, मूळ रूप वापरावं लागतं. एस नाही लागणार, काही नाही लागणार. जसं आपण आधी सांगितलं हॅव किंवा हॅज नंतर, हॅड नंतर क्रियापदाचा तिसरं रूप येतो, तो नियमच आहे. हॅव हॅज हॅड यानंतर क्रियापदाचा तिसरा रूपच येतो, दुसरं काहीच येत नाही. तसंच इथे नियम आहे की शॅल विल शुड वूड मे माईट कॅन कुड ऑट टू हॅव टू वगैरे हे जे आहेत ना मॉडल्स, यानंतर नेहमी क्रियापदाचा ओरिजिनल फॉर्म येतो, मूळ रूपामध्ये तो क्रियापद वापरावा लागतो. हे लक्षात घ्यायचं. ओके. आपला तो विषय नाही, आपला विषय आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. ओके. ओळखला आपण. आता काय करायचं आहे, पॅसिव्ह वॉइस 3 नियम. आधी ऑब्जेक्ट घ्या, देन टू बी फॉर्म घ्या, अँड थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. मग आता ऑब्जेक्ट घ्या ब्रिज, ब्रिज. ओके. मग आता जो आलाय मॉडल तो त्याला बी लावा, म्हणजे अ ब्रिज शुड बी. ओके. अ ब्रिज शुड बी. आणि थर्ड फॉर्म बिल्डचा बिल्ड, बिल्ड, बिल्ड. डी च्या ऐवजी टी लावलं की पास्ट टेन्स होतो, पास्ट पार्टिसिपल होतो. बिल्ड. पहा ऑब्जेक्ट घेतलं, मॉडल त्याला बी लावलं शुड बी. थर्ड फॉर्म बिल्ड, कॉम्प्लिमेंट हिअर बाय they. In this way you can easily change the voice of the given sentences. Only you have to understand which kind of that sentence is. Okay. ते ओळखता आलं पाहिजे कोणत्या प्रकारचा आहे. हा चौथा प्रकार सांगितला, याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. टिल that time you have to watch this video again and again, share it to your friends and tell them to share it to their friends. Keep watching.